सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विद्या विकास, कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं मी प्राध्यापक किरण वैद्य, पर्यवेक्षक, लेक्चरर समाजशास्त्र, आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या पहिल्या प्रकरणाला मागच्या भागामध्ये सुरुवात केलेली होती. ते पहिलं प्रकरण म्हणजे समाजशास्त्राचा परिचय. या पहिल्या भागामध्ये आपण समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे समाजशास्त्रज्ञांच्या ज्या व्याख्या होत्या, समाजशास्त्र म्हणजे काय या विषयासंदर्भात, त्यासुद्धा आपण मागच्या भागामध्ये बघितल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्राच्या स्वरूपाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर समाजशास्त्राच्या स्वरूपासंदर्भात जर बघितलं, आपण सुरुवातीला सांगितलं की समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा आहे आणि ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान आपल्याला देते. समाजशास्त्र आणि इतर शास्त्रांची जर तुलना केली तर समाजशास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे आणि म्हणून समाजशास्त्राचं स्वरूप समजून घेण्याकरता आपल्याला खालील जे काही मुद्दे आहेत ते समजून घेणं गरजेचे आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केले जाते. म्हणजे समाजशास्त्र हे एक अनुभवधिष्ठित विज्ञान आहे. अनुभवधिष्ठित म्हणजे काय? अनुभवाच्या आधारावर सिद्धांत मांडले जातात. हे शास्त्र केवळ आरामखुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारावर आधारित नाही. म्हणजे खुर्चीवर बसून मी अभ्यास करत आहे किंवा सिद्धांत मांडत आहे असं नाही, किंवा एक चिंतन केलं की अमकी घटना का घडली असंही नाही, किंवा विचारावर आधारित नाही. तर समाजशास्त्र जे आहे ते निरीक्षण, प्रयोग, परीक्षण आणि वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून जे आहे ते समाजशास्त्रामध्ये नियम मांडले जातात. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि अनुभवनिष्ठता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. अनुभवाच्या आधारावर जे आहेत ते समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर आपण बघूया, समाजशास्त्र हे सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान म्हणजे काय? ज्यात सिद्धांत मांडले जातात. या मुद्द्यावरून तुम्हाला कळेल की समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन जे सिद्धांत येतात त्या नवीन सिद्धांताची निर्मिती करणे ही प्रक्रिया सातत्याने समाजशास्त्रामध्ये सुरू राहत असते. एखादी जुना सिद्धांत मांडला म्हणजे 100 वर्षापूर्वीचा सिद्धांत मांडला म्हणजे आज तो सिद्धांत कायम राहील असं म्हणता येणार नाही. समाजशास्त्रज्ञ बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार त्या सिद्धांताचं परीक्षण करतात आणि नवीन सिद्धांत शुद्ध रूपामध्ये मांडतात. आणि म्हणून म्हटलेल्या काही समाजशास्त्र हे शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखल्या जाते. परंतु आता काळानुसार जे आहे, जसजशी नवनवीन बाबी उदयास येतात, समाजशास्त्रज्ञ सखोल अभ्यास करतात, त्यानुसार आपल्याला असं दिसून येईल की समाजशास्त्र आता हे केवळ सैद्धांतिक शास्त्र राहिलेलं नाही, तर समाजशास्त्राच्या विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या असल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यांचा समाजात फार मोठा उपयोग होत आहे. म्हणजे समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसेच एक उपयोजित विज्ञानही आहे.
म्हणजे एक शुद्ध विज्ञान जरी असलं तर उपयोजित विज्ञान म्हणजे समाजाच्या उपयोगाकरता समाजशास्त्राचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. समाजशास्त्राच्या फायद्याकरता, समाजातील समस्या सोडविण्याकरता, समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता आज समाजशास्त्राचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. आज आपण बघतो, तुम्हाला तसं सांगितलंच मागच्या पिरियडमध्ये मी, की समाजशास्त्राचे जवळपास 100च्या वर शाखा आहे. औद्योगिक समाजशास्त्र, कुटुंबाचे समाजशास्त्र, आत्महत्येचे समाजशास्त्र, आदिवासींचे समाजशास्त्र, अशा असंख्य शाखा समाजशास्त्र आहे. 100च्या वर समाजशास्त्राच्या शाखा आहे. आणि या शाखांच्या माध्यमातून याच्यामध्ये जो अभ्यास वेगवेगळ्या समाजातील घटकांचा अभ्यास करण्यात येतो, त्यामुळे समाजशास्त्र हे समाजाच्या उपयोगी पडणारं शास्त्र आहे. म्हणून त्याला उपयोजित विज्ञान आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. पुढचा मुद्दा बघूया. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. यापूर्वीच हा मुद्दा आपण अधोरेखित केलेला होता. हे समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटकांचा शोध घेणे हा आहे. मुख्य उद्देश जो आहे, समाजामध्ये ज्या घटना घडतात, सत्य घटना घडत असतात, त्याचा शोध घेणे हा समाजशास्त्राचा प्रमुख उद्देश आहे. समाजात जे असे घडते, जसे घडते तसाच त्याचा अभ्यास केला जातो. समाजात काय असले पाहिजे याचा अभ्यास समाजशास्त्र केला जात नाही, तर यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. उदाहरणार्थ, समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो. जसं संघटनात्मक समाजामध्ये एकोपा निर्माण होण्याची कारणमीमांसा केल्या जाते, आणि जसं विघटनात्मक घटनांचा अभ्यास म्हणजे जसं आपण बघितले, पहिले संयुक्त कुटुंब पद्धती होती, तर त्या आता कुटुंबाचं जी आहे त्याची जागा संयुक्त कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. तसं नैतिक अनैतिक घटकांचा अभ्याससुद्धा समाजशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणून हे समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. त्यानंतर समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचा अभ्यास करण्यात येतो. या समाजातील फक्त एका विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्यात येतो. समाजशास्त्र एवढं व्यापक आहे की प्रत्येक सामाजिक जीवनाचा प्रत्येक घटकाचा अभ्यास करण्यात येत असतो. त्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणमीमांसा असो, कामगारांच्या समस्या असो, कौटुंबिक समस्या असो, वृद्धांच्या समस्या असो, आधुनिक काळामध्ये पती पत्नीच्या नात्यासंबंधी असो, पालक आणि पाल्यातील संबंधाविषयी असो, या सगळ्या विस्तृत पैलूंचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येतो. म्हणून समाजशास्त्र एका चौकटीत बसणारं शास्त्र नाही, मर्यादित नाही, तर एक असं व्यापक स्वरूपाचं शास्त्र आहे. आणि म्हणून त्याला समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया हा एक महत्त्वाचा पुढचा घटक, समाजशास्त्राचा उदय आणि व्याप्ती. तर समाजशास्त्राचा उदय आपण मागच्या भागामध्ये बघितला की समाजशास्त्राचा उदय जो आहे तो युरोप आणि पाश्चात्य देशामध्ये झाला. हे आपण बघितलं, युरोप खंडामध्ये झाला. आणि या उदयाची प्रक्रिया आपल्याला समजून घेण्यासाठी समाज आणि त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे समाजशास्त्राच्या उदयाची जर प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे की सुरुवात कशी झाली समाजशास्त्राची, समाजशास्त्राचा उदय कसा झाला, तर त्या काळामध्ये त्या कालखंडामध्ये समाज
आणि त्या काळातील विचार यातील संबंध आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कालखंडात सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यामध्ये संबंध असतो आणि त्या काळावर त्याचा प्रभाव असतो. तसेच त्या सुसूत्रता सुद्धा असते. सुरुवातीच्या काळामध्ये समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती हे तुम्ही इतिहासामध्ये सुद्धा 10व्या वर्गापर्यंत शिकलेले असाल विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे फ्रान्स क्रांती आणि औद्योगिक क्रांती जी ब्रिटनमध्ये झाली त्यामुळे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले. समाजामध्ये एक आमूलाग्र बदल किंवा एक क्रांती घडून आली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि यातूनच समाजशास्त्र एक शास्त्रीय विज्ञान शाखा म्हणून उदय झाल्याचं आपल्याला दिसून येते. या बदलाच्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे मानले जाते. कारण 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती झाली, याच्यामुळे एकंदरीत सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलली आणि त्यामुळे समाजशास्त्राला वाव मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्याच्या विचारांना मूर्त प्रगट रूप प्राप्त झाले. प्रामुख्याने ऑगस्ट कांत यांनी त्यानंतर जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली फ्रेंच तत्ववेत्ता तर ऑगस्ट कांत, तर यापासूनच त्यांनी प्रेरणा घेऊन एक समाजाच्या अध्ययनाला, समाजाच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येते. प्रबोधनाच्या काळात पारंपरिक प्रक्रियेत टोकाचे बदल झाल्याचं या काळामध्ये आपल्याला दिसून येते व विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागली. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. प्रत्येक व्यक्ती त्यावेळी धर्माचा पगडा जास्त होता. कुठल्याही म्हणजे 18व्या शतकामध्ये, मग ते पाश्चात्य देशामध्ये असो किंवा पौर्वात्य देशामध्ये असो, तर पाश्चात्य देशामध्ये सुद्धा धर्माचा पगडा, सरंजाईशाहीचा पगडा, राजेशाहीचा पगडा अधिक होता. आणि त्यामुळे राजा बोले प्रजा डोले अशी म्हण होती. राजाने जसं म्हटलं ते पूर्व दिशा ते सत्य. पण 18व्या शतकामध्ये ज्या क्रांती घडून आल्या, औद्योगिक क्रांती, फ्रेंच क्रांती, यामुळे वैज्ञानिक आणि विवेकतावादी विचारांना महत्त्व प्राप्त झालं. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाही. यापूर्वी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो मी की या क्रांतीमुळे जे धर्मासमोर आव्हानं निर्माण झाले, धर्माचं महत्त्व जे आहे ते हळूहळू कमी होऊ लागलं. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला लागला. कौटुंबिक संरचना आणि मूल्यसुद्धा बदलली. महिलांच्या स्थानातसुद्धा बदल होऊ लागले. राजेशाही पद्धती नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पनासुद्धा बदलली. प्रत्येक गोष्टीत जे आहे तो बदल घडून आला. आणि या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे. सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तीचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटकांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाल्याचे दिसून येते आणि यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण या ठिकाणी बघितलं. सोप्या भाषेत एका ओळीमध्ये सांगायचं झालं तर फ्रेंच आणि औद्योगिक क्रांतीमुळे
समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले, समाजाची संरचना बदलली, समाजाचे लोकांचे आचारविचार बदलले, धर्मावर आघात झाले, धर्मकल्पनांवर आघात झाले, लोकांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, लोक प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला लागले, तथ्यांच्या आधारावर लोक तपासायला लागले आणि यातूनच जे आहे समाजशास्त्राच्या उदयाला सुरुवात झाली। त्यात प्रामुख्याने ऑगस्ट क्रांत यांनी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जी आहे समाजशास्त्र समाजशास्त्र जो आहे समाजाचा अभ्यास ते करायला लागले आणि समाजशास्त्रची संकल्पना जी आहे ती उदयास आली आणि आज आपण बघतो की समाजशास्त्र जे आहे समाजशास्त्रामध्ये आज समाजशास्त्राची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचं आपल्याला दिसून येते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक। विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राच्या निर्मितीवर कोणते घटकांनी आता प्रभाव टाकलेला आहे, त्यामुळे समाजशास्त्र प्रभावित झालेलं आहे। समाजशास्त्रज्ञांना आवश्यक वाटलं की आपण या बाबींचा, अमक्या बाबींचा तमक्या बाबींचा अभ्यास करायला पाहिजे आणि जे घटक आहेत ते म्हणजे व्यापारी क्रांती तसेच औद्योगिक क्रांती, हे जे प्रभाव टाकणारे घटक आहे याचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या पिरियडमध्ये करणार आहोत। तर आज आपण याच ठिकाणी थांबूया। उद्याकरता तुम्ही वाचून घ्या व्यापारी क्रांती, समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक व्यापारी क्रांती आणि औद्योगिक क्रांती, हे दोन मुद्दे तुम्हाला वाचून यायचे आहेत। आज मी जे तुम्हाला शिकवलं त्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मोबाईल फोनद्वारे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधून जे काही तुमच्या प्रश्न, जे काही शंका असेल त्याचं निराकरण मी निश्चितच करेन। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया। थँक्यू।